आता काय पाठ आहे बघा, बंद करा बघा पुस्तक, इकडे बघ, टचिंग सर्कल थेरम. टचिंग सर्कल थेरम. टचिंग सर्कलचा काय विषय आहे इकडे बघा. बघा, दोन प्रकारचे टचिंग सर्कल थेरम असतात. दोन प्रकारचे टचिंग सर्कल्स आपल्याला आहेत. एक आहे इकडे बघ, नीट लक्ष दे, याला आपण म्हणणार आहे एक्सटर्नली टचिंग सर्कल, ठीक आहे. आणि याच्यामध्ये एक दुसरा प्रकार असतो ज्याला आपण म्हणणार आहे इंटरनली टचिंग सर्कल. एक्सटर्नली टचिंग सर्कल अँड इंटरनली टचिंग सर्कल. दोन्ही सर्कल मध्ये इकडे बघा, आपल्याला ए आणि बी हे सेंटर्स ऑफ द सर्कल दिलेले आहेत. ए आणि बी सेंटर्स ऑफ द सर्कल दिलेले आहेत. थिअरम काय सांगतं? थिअरम असं सांगतं की दोन टचिंग सर्कल असतील, एक्सटर्नली असतील किंवा इंटरनली असतील, व्हॉट एव्हर इट इज, दोन टचिंग सर्कल जर असतील तर त्या टचिंग सर्कलचे सेंटर्स ऑफ द सर्कल आणि कॉमन पॉइंट, बघा कोण कोण, सेंटर्स ऑफ द सर्कल अँड द कॉमन पॉइंट, हे जे असतात हे कसे असतात? कोलिनियर असतात. त्याच्यासाठी प्रूफ करत बसायची गरज नाही की ते कोलिनियर असतात. इकडे बघा, नीट लक्ष द्या. या दोघांना जर एक लाईन जॉईन केली तर ते लाईनवर ए, सी आणि बी हे तिन्ही पॉइंट आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल आत्ताच जे एक्झाम्पल आहे ते कोलिनियर वर का होतं? कोलिनियर होतं कारण तुम्हाला पुढचं कनेक्शन करून द्यायचं होतं. टचिंग सर्कल थिअरम मध्ये त्याचे सेंटर्स ऑफ द सर्कल आणि कॉमन पॉइंट. कॉमन पॉइंट होतं, कॉमन पॉइंट म्हणजे असा एकच पॉइंट असणार आहे जो या दोन्ही सर्कलचा असणार आहे, ठीक आहे, त्याला कॉमन पॉइंट म्हणायचं. ठीक, बोला थिअरमचं म्हणणं काय? जर दोन टचिंग सर्कल थिअरम असतील, जर दोन टचिंग सर्कल असतील तर त्यांचे सेंटर्स आणि कॉमन पॉइंट हे काय असतात? कोलिनियर. म्हणताना कसं म्हणणार? इन touching circle, in two touching circles, the centers of the circle and the common point. The centers of the circle and the common point are collinear. In a touching circle, the centers of the circle and the common point are collinear. Although तुला हे जे थेरम आहे ते प्रूफला नाही, पण तू प्रूव्ह करू शकतो. प्रूव्ह करताना काय करावं लागेल? इकडे बघ, प्रूव्ह जर करायचं ठरलं तर आपल्याला काय करता येईल? याला एक कॉमन टँजंट ड्रॉ करायची. काय ड्रॉ करायची? आवाज. काय ड्रॉ करायची? आता तुला एकच क्वेश्चन विचारतो, तुला जर आता ह्याच्या आधीचं एक्झाम्पल कळलं असेल तर तुला हे कळणार की आता मला काय करायचं. हे जे पॉइंट आहे ना, हा पॉइंट इकडे बघ, हा पॉइंट, हा जो सी पॉइंट आहे, हा सी पॉइंट कॉमन पॉइंट आहे दोघांचा. काय कॉमन पॉइंट? त्या सी पॉइंट मधून जाणारी एक कॉमन टँजंट ड्रॉ केली. त्या कॉमन टँजंटला नाव दिलं समजा इथं ए, बी, सी, डी आणि ई. तर मला क्वेश्चनचं उत्तर दे की ए डॅश सी डॅश बी हे कसं प्रूव्ह होईल? केव्हा प्रूव्ह होईल? जेव्हा दोन अँगल 90 डिग्रीचे होतील. कुठले दोन अँगल 90 डिग्रीचे होतील? ए सी डी आणि बी सी डी. मग क्वेश्चनचं उत्तर दे, ए सी डी 90 डिग्री आहे का? आहे का? रेडियस टँजंट. बोला, बी सी डी 90 डिग्री आहे का? आहे का? रेडियस टँजंट. म्हणजे हे 90 डिग्री, हे 90 डिग्री, दोन्हीची ऍडिशन 180 डिग्री. जर दोन्हीची ऍडिशन 180 डिग्री झाली तर बोला ए सी बी हे काय असणार आहे? काय असणार आहे? कोलिनियर. सिंपल पार्ट आहे, त्यामुळे त्याला प्रूव्ह करायला नाहीये. प्रूव्ह फार सोपं आहे, प्रूव्ह फार सोपं आहे, पण तू थिअरम लक्षात ठेव. पुन्हा एकदा सांगतो, इकडे बघ थिअरम काय बोला. इन टचिंग सर्कल, इथे इन टचिंग सर्कल, इन टचिंग सर्कल बोला काय? द सेंटर्स ऑफ द सर्कल अँड द कॉमन पॉइंट आर कोलिनियर. ते तिन्ही पॉइंट काय असतात? कोलिनियर असतात. ठीक आहे. आता याच्यात दोन प्रॉपर्टी आहेत. या थिअरम मध्ये, त्या थिअरम मध्ये दोन प्रॉपर्टीज आहेत. कुठल्या दोन प्रॉपर्टीज आहेत? आता जर आपण हे तीन पॉइंट कोलिनियर मानले
हा, कुठले कुठले 3 पॉइंट कोलिनियर मानले? ए डॅश सी डॅश बी हे जर कोलिनियर मानले तर ए बी, सांग ए बी कोण आहे? ए बी डिस्टन्स बिटवीन द सर्कल, सेंटर्स ऑफ द सर्कल कोण आहे? बिटवीन द सेंटर्स ऑफ देअर सर्कल, सेंटर्स बिटवीन द डिस्टन्स ऑफ द सेंटर्स ऑफ द सर्कल. ठीक आहे, ए बी. हा ए बी कुणावर येणार? ए सी प्लस बी सी. ए सी ही काय आहे या सर्कलची? बीसी ही काय आहे या सर्कलची? म्हणजे एक्सटर्नली टचिंग सर्कल मध्ये सेंटर ऑफ द सर्कलचं डिस्टन्स काढायचं असेल, द डिस्टन्स बिटवीन द टू सेंटर्स काढायचं असेल तर रेडियसची काय करतात? ऍडिशन. काय करतात? ऍडिशन. काय करतात? ऍडिशन. सिंपल गोष्ट. The distance between the centers of the circle is sum of their radii. Sum of their radii. ही बनली पहिली प्रॉपर्टी. आता इकडे हा कॉमन पॉइंट, याचा डॅशनेस मी कसा लिहू? असा लिहायचा का? नाही. बोला, याचा डॅशनेस कसा येईल? ए डॅश बी डॅश सी. आता क्वेश्चनचं उत्तर दे. इकडे बघा, ए बी काय आहे? बघ ना, जरा नजर कर ना त्याच्यावर. बोल ना, ए बी. ए बी इज व्हॉट? डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ द सर्कल. ए बी काढायचं असेल तर मला काय करावं लागेल? ए बी काढायचं असेल तर एसी मधनं बीसी काय करावं लागेल? मायनस. व्हॉट इज एसी? एसी कोण आहे? मोठ्या सर्कलची रेडियस. बीसी कोण आहे? लहान सर्कलची रेडियस. या दोघांमध्ये काय केलं? सबस्ट्रॅक्शन केली. म्हणजे या रेडियस मध्ये काय आहे? डिफरन्स. हिथं आपण प्रॉपर्टी कशी म्हणली? इन एक्सटर्नली टचिंग सर्कल द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ द सर्कल इज सम ऑफ देअर रेडियाई. आणि इथं म्हणताना कसं म्हणणार? इन इंटरनली टचिंग सर्कल the distance between the centers is the difference of their radii. Is the is the कळलं का? लक्षात आलं का? किती गोष्टी लक्षात राहिल्या? 2. टोटल गोष्टी 3. बोला, एक थेरम, 2 प्रॉपर्टीज. एक थेरम. थेरम काय? इन टचिंग सर्कल the centers of the circle and the common point are collinear. हे थेरम. पहिली प्रॉपर्टी, इन अ एक्सटर्नली टचिंग सर्कल the distance between the centers is the sum of their radii. And second property, in an internally touching circle the distance between the centers of the circle is difference of their radii. टचिंग सर्कल थेरम. ली टचिंग सर्कल थेरम ली. In touching circle, the centers of the circle and common point is collinear. प्रॉपर्टी नंबर पहिली, in externally touching circle the centers, the distance between the centers of the circle in externally touching circle, the distance between the centers of the circle is sum of their
radii. And property number second, the distance in internally touching circle, the distance between the centers of the circle is difference of their radii.